आपली एखादी अशी फ्रेंडशिप होते आणि मग अशी सिच्युएशन येते की एकमेकांचं तोंड पण बघायचं नसतं. हे बिहेवियर थोडंसं लोकांच्या इन्सिक्युरिटीजमधून किंवा लोकांना आता जे डेस्परेशन आहे टू बी सक्सेसफुल टू गेट देअर, त्या डेस्परेशनमधून मला वाटतं की हे होते. मुलींचं स्पेसिफिकली की आपल्याला कळतंय की ही मुलगी जेलस आहे, तर मग अशा केसमध्ये काय करायचं? अशा व्यक्तीपासून डिस्टन्स मेंटेन करणं हे ॲज अ थेरपिस्ट मी तुम्हाला पहिला सल्ला हाच दे. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे एक्झॅक्टली काय? इमोशनली इंटेलिजंट असणं म्हणजे दुसऱ्याच्या भावना ओळखणं, स्वतःच्याही भावना ओळखणं आणि त्यांना मॅनेज करता येणं. जे पीपल प्लीजर्स असतात ते जास्त फेक फ्रेंड्स अट्रॅक्ट करतात. दुश्मन असतात ते, पण ते मित्राच्या वेशामध्ये असतात. यू आर द ॲव्हरेज ऑफ 5 पीपल अराउंड यू. ती म्हण म्हणजे एक्झॅक्टली काय? तुमच्या आजूबाजूला जर खूप अँक्शस लोक आहेत, छोट्या छोट्या गोष्टींवरून टेन्शन घेणारे किंवा मग रागीट आहेत, सो जेव्हा तुम्ही अशा लोकांमध्ये खूप राहाल ना, तर तुम्ही तसे व्हायला लागताय. तुम्ही स्वतःच ऑब्झर्व करता. चांगला मित्र मैत्रीण कसं ओळखायचे? मला वाटतं की मित्र हे एक असं नातं आहे ना, जिथे आपल्याला अशा डिरेक्ट एक्सपेक्टेशन्स नसतात. एखादा माणूस, तुमच्या जवळचा माणूस अचानक तुमच्यापासून लांब गेला तरी पण असं एक रुटीन असलं पाहिजे जिथे तुम्ही परत जाऊ शकता. म्हणजे आपण असं घरी जातो तसं तुम्हाला स्वतःकडे जाता आलं पाहिजे. खरी मैत्री ही काहीच पाहून होत नाही, म्हणजे ना तुमचा रंग रूप ना तुमचं स्टेटस, काहीच पाहून होत नाही. आणि खऱ्या मैत्रीचा आनंद हा तिथेच आहे. मंडळी, आजच्या काळात इंग्लिश बोलता येणं खूप गरजेचं झालेलं आहे. इंटरव्ह्यूज असतील, पेरेंट्स टीचर्स मीटिंग असेल किंवा काहीही रिझन असेल, इंग्लिश थोडंफार तरी तुम्हाला बोलता यायला पाहिजे. आणि त्यासाठी आपले स्पोकन इंग्लिशचे कोर्सेस अवेलेबल आहेत. seva.in वर हे कोर्सेस अवेलेबल आहेत. प्लस तुम्हाला जर ॲप डाउनलोड करायचं असेल तर ॲपसुद्धा अवेलेबल आहे. सगळी माहिती आणि सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्री रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत, स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे. प्रत्येक लेसन नंतर टेस्ट आहेत MCQच्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला किती समजलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, PDF डाउनलोड करू शकता आणि खूप काही गोष्टी आहेत ॲपमध्ये. त्याच्यामुळे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आपली एखादी अशी फ्रेंडशिप होते आणि मग त्याचं रूपांतर बेस्ट फ्रेंड्समध्ये होतं, पण नंतर काही काळ जातो आणि मग अशी सिच्युएशन येते की एकमेकांचं तोंड पण बघायचं नसतं. खूप भांडणं होतात. तर आपण या फेजपर्यंत का पोहोचतो? मला वाटतं की जेवढं आपण प्रेमाला सिरियसली घेतो तेवढंच फ्रेंडशिप हा एक खूप सिरियस मॅटर आहे. आणि जसं प्रेमामध्ये एक अवॉइडंट पार्टनर असू शकतो, एक अँक्शस पार्टनर असतो, तसंच फ्रेंडशिपमध्ये सुद्धा तुम्ही पण अनुभवलं असेल, एक अँक्शस फ्रेंड असतो. म्हणजे त्याला तुम्ही जर टेक्स्ट नाही केलं लवकर तर राग येतो, त्याचा फोन नाही उचलला तर राग येतो. आणि मग ती एन्झायटी बिल्ड होत 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 मग हळूहळू एकदम पीकला जातो आपण की आता एकमेकांशिवाय काही राहवतच नाही. आणि मग नंतर तो फॉल पाहायला मिळतो आपल्याला अशा अँक्शस रिलेशनशिप्समध्ये. सो मला वाटतं की आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटी पॅटर्न्सला जर ओळखायचं असेल ना, तर तुम्ही स्वतः कसे फ्रेंड आहात हे पण तुम्ही पहा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला तुमचा कुठला पॉइंट हील करायचा, कुठला ट्रेट टॉक्सिक बनवतोय कुठेतरी तुम्हाला, इवन ॲज अ फ्रेंड. सो मला वाटतं की एन्झायटी इज द मेन रिझन फॉर दॅट, जे तुम्ही आता म्हणालात त्याविषयीचं. म्हणजे मला असं वाटतं की आजकाल असं झालं आहे की सोसायटी प्रेशर म्हणा किंवा काय, की तुमचं स्टेटस काय आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय आहे, मग तुमच्या घराचं इंटिरियर छान आहे का, तुमच्याकडे ही कार आहे का, ओके तर मी फ्रेंड होऊ शकते. आणि एखादा जरा असेल थोडासा नसेल ते स्टँडर्ड्स मीट होत, किंवा म्हणजे एखाद्याला वाटत असेल की नाही हे गाडी अशीच आहे किंवा कपडेच नीट नाही घालत आहे, ह्यांच्याशिवाय मी फ्रेंडशिप नाही करणार, तर असे लोक आजकाल जास्त दिसायला लागले आहेत. तर व्हॉट यू थिंक की ह्याच्या मागचं त्यांचं थॉट प्रोसेस काय आहे? मला वाटतं की सध्या ना आपण सगळे खूप स्ट्रेस्ड आहोत. म्हणजे आता आपण अशा एरामध्ये आहोत जो 1980 1990 पेक्षा खूप वेगळा काळ आहे हा. म्हणजे ह्या काळात अपॉर्च्युनिटीज किंवा कॉम्पिटिशन, पुढे जायचं आहे मला, ह्या गोष्टी खूप जास्त आहेत. म्हणजे पूर्वी कसं असायचं की एक नोकरी मला हवी आहे आणि मग बस मी सेटल झालो, लग्न करायचं, मुलं होणार, रिटायरमेंट प्लॅन. पण आता तसं नाही आहे ना. म्हणजे आता 1 लाख सुद्धा पुरत नाहीत तुम्हाला पुण्यासारख्या शहरामध्ये. त्याच्यामुळे अशा काळामध्ये थोडंसं अपॉर्च्युनिस्ट बिहेवियर लोकांचं वाढलेलं आहे. सो लोकांना असं वाटतं की जर माझा मित्र इन्फ्लुएन्सर आहे किंवा माझा मित्र बिझनेसमन आहे, तर मग मी त्याच्या छान कह्यात जातो, थोडंसं त्याला थोडंसं जास्त फेवर करतो, जेणेकरून मला त्याच्याकडनं फायदे होऊ शकतात. मग ते मॉनिटरी असू शकतात किंवा व्यावसायिक असू शकतात. सो हे बिहेवियर थोडंसं लोकांच्या इन्सिक्युरिटीजमधून किंवा लोकांना आता जे डेस्परेशन आहे टू बी सक्सेसफुल टू गेट देअर, त्या डेस्परेशनमधून मला वाटतं की हे होतंय. बट फ्रेंडशिपसाठी ही गोष्ट खूपच कलंकच म्हणू शकतो आपण, कारण
खरी मैत्री ही काहीच पाहून होत नाही, म्हणजे ना तुमचा रंग, रूप, ना तुमचं स्टेटस, बरोबर. काहीच पाहून होत नाही. आणि त्यामध्येच खरं तर ती मजा आहे, खऱ्या मैत्रीचा आनंद हा तिथेच आहे, जिथे तुम्ही एकदम प्युअरली फक्त त्या माणसासाठी सोबत आहात आणि लिटरली तुम्हाला त्याच्या आनंदात आनंद आणि दुःखात दुःख होते. दिस इज व्हेरी रेअर. त्यामुळे मला वाटतं की जर तुम्हाला असं मित्र असेल तर जपा नक्की त्याला. हो ना, कारण असं ओळखायचं पण कसं ना, हा, की कोण चांगला फक्त- आपल्याविषयी विचार करतंय किंवा आपला प्रेझेन्स त्या व्यक्तीला आवडतोय आणि आपल्यालाही तो आवडतोय किंवा त्यांनाही आपला प्रेझेन्स आवडतोय. तर असे व्यक्ती शोधायचे कसे? इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे मला तुम्हालाच विचार असं वाटेल की लहानपणीची मैत्री, कॉलेजची मैत्री आणि ॲडल्ट फ्रेंडशिप हे फार 3 वेगळेच पॉईंट्स आहेत असं मला वाटतं. कारण लहानपणीच्या मैत्रीमध्ये असं कोणी असेल ना आपल्या आयुष्यामध्ये तर स्वभाव कळलेला असतो, म्हणजे कदाचित स्वभाव एकदम विपरीत असेल, आपल्याला त्यांचे मॉरल्सही पटत नसतील, पण एक प्रेम झालेलं आहे त्यांच्यावर आता, जस्ट की आपण शिव्या देतो त्यांना भरपूर, किंवा 2 म्हणजे 3 फ्रेंडशिप असेल, 3 मित्रमैत्रिणींची, तर 2 जण भेटले की तिसऱ्याला शिव्या देतात, पण ते काळजीने असतं. असं असतं की हे का बरं हा असं वागतोय, का बरं ही अशी वागते. त्याच्यामुळे तिथे मग तुमचे स्वभाव नाही जुळले तरी चालतात, सिमिलॅरिटीज नसले तरी चालतात. कॉलेजमध्ये कसं होतं की थोडंसं रोजच्या बेसिसवर तुम्ही भेटता. प्रॉक्झिमिटी ही एक सायकोलॉजीमध्ये कॉन्सेप्ट आहे की एखाद्या विषयी अट्रॅक्शन डेव्हलप होणं किंवा लायकिंग डेव्हलप होणं, याच्यामध्ये तुम्ही रोज त्याला भेटणं हा खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो. त्याच्यामुळे कदाचित तीही व्यक्ती तुम्हाला फारशी आवडत नसते, आयडिओलॉजिकल डिफरन्सेस खूप जास्त असतात, पॉलिटिकल डिफरन्सेस असतात, तरी पण तुम्हाला तुमच्या कॉलेजचा मित्र आवडत असतो. त्याचं ते कारण आहे. सो कसं शोधायचं पेक्षा मला वाटतं की किती काळ तुम्ही सोबत आहात यावरून तुम्हाला त्या व्यक्तीविषयी फील काय होतंय. त्या व्यक्तीच्या आयुष्यात समजा एखादी वाईट घटना घडली तर तुम्हाला असं मनापासून, पोटापासून दुःख होतंय का, हे ते क्रायटेरियाज आहेत. जर तुम्हाला खूप आठवण येते अशी एखाद्या व्यक्तीची आणि वाटतं की आत्ताच्या आत्ता फोन करायचा आहे असं वाटतं का, मग सिमिलॅरिटीज नसतील तरी पण तो तुमचा खरा मित्र आहे असं आपण मानू शकतो, ज्याच्याबरोबर तुम्ही एन्जॉय करता, ज्याच्यासोबत तुम्ही आयुष्याचे सिग्निफिकंट मुमेंट्स घालवलेले आहेत. सो असे वेगवेगळे फ्रेंड्स असू शकतात. पण ना बऱ्याचदा असं होतं की इनिशियल फेजला, म्हणजे अडल्ट फ्रेंडशिपचं इनिशियल फेजला एव्हरीथिंग इज गुड, म्हणजे 1-2 वर्ष नवीन फ्रेंडशिप आहे, छान चाललंय, पण जसं जसं आपण जास्त जुने होतो, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, एकमेकांचे अजून ट्रेट्स कळायला लागतात आणि मग गोष्टी पटेनाशा होतात. म्हणजे आधी तीच फ्रेंडशी एकदम लाला लँड असतं, खूप छान वाटतं, आणि नंतर नंतर अरे खटकायला लागतात की अरे हे वागणं बरोबर नाही, ते वागणं बरोबर नाही, आणि मग आपण तर लेट गो नाही करू शकत गोष्टी, आपण होल्ड ऑन करतो. आणि मग अशाने मला असं वाटतं की म्हणजे प्रोजपणे आणि कॉन्सपणे अशाने असं होतं की लेट गो जर केलं नाही, आपण सगळ्यांबद्दलच ग्रजेस धरले तर एकतर आपल्या कोणीच फ्रेंड होणार नाही. बरोबर. सो कुठेतरी लेट गो आपल्याला पण करणं गरजेचं आहे. पण म्हणजे कसं वर्कआउट करायचं, कारण का खूप यातून आपण सगळे गेलो. म्हणजे मी नेहमी म्हणते फ्रेंडशिप मधलं ब्रेकअप किंवा फ्रेंडशिप मधलं ते हर्ट, आणि ते इक्विव्हॅलंट असतं एखाद्या प्रेमातल्या ब्रेकअप सारखंच असतं. इनफॅक्ट त्यापेक्षा जास्त त्रासदायक असतं, कारण प्रेमात तुम्हाला काही झालं, त्रास झाला, तर तुमच्याकडे कायम तुमचा मित्र किंवा मैत्रीण असते, पण इथे कोण आहे तुम्हाला, तुम्ही सांगूच शकत नाही. त्यामुळे मला वाटतं इथे इमोशनल इंटेलिजंट असणं फार आवश्यक आहे. म्हणजे कुठल्याही नात्याचा पाया हा फॉरगिव्हनेसवर आधारित आहे. कारण आपण काय करतो की अझ्युम करून चालतो की मी एका कुठल्याही नात्यामध्ये आली आहे तर इथे परफेक्शन असावं, आता या व्यक्तीने माझे सगळे एक्सपेक्टेशन्स कम्प्लीट करावेत, मी पण खूप असं प्रयत्न करते की मला सुद्धा त्यांचे सगळे एक्सपेक्टेशन्स कम्प्लीट करायचे आहेत, कुठेही मला कमी नाही पडायचं ॲज अ फ्रेंड. हे सगळं होतं आणि मग तो अट्टहास डेव्हलप होतो. बट ह्युमन डायनामिकमध्ये असं शक्यच नाही आहे की तुम्ही एकमेकांना हर्ट नाही करणार. मग तुम्ही नवरा बायको असा, तुमचं बाळही तुम्हाला हर्ट करतं, तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला हर्ट करता. सो 2 ह्युमन्स एकमेकांना हर्ट करणारच हे अझ्युम करून ज्यावेळी आपण फॉरगिव्हनेसला सगळ्यात मोठं स्थान देतो फ्रेंडशिपमध्ये, तेव्हा जे ग्रजेस तू जसं म्हणालीस ना, ते ग्रजेस थोडे आपल्याला मॅनेज करता येतात. असं नाही की आपल्याला वाईट नाही वाटणार त्याच्या बिहेवियरचं, कारण जवळची व्यक्ती असते, खूप हर्ट होतं, पण मग ते आपण पुढच्याच्या शूजमध्ये जाऊन एम्पॅथेटिकली जर समजून घेतलं की का ती व्यक्ती अशी वागली आहे, जास्त हक्क दाखवते बिकॉज आपल्याला गृहीत धरले आता. सो त्या थोडंसं गोष्टीमधून तुम्ही जर हळूहळू मॅनेज करत गेलात ना, तर तुम्हाला ती हर्ट कमी होत जाते, फेड होत जाते. कदाचित पूर्ण जाणार नाही, पण बऱ्यापैकी कमी होते. आणि परत एकदा माणूस जेव्हा महत्त्वाचा असतो
त्यावेळी त्याने केलेल्या चुका ह्या नंतर हळूहळू मागेच पडतात काळानुसार. सो इमोशनली इंटेलिजंट असणं ही सगळ्यांच्याच बाबतीतली खूप मोठी गरज आहे आता. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे एक्झॅक्टली काय, की समोरच्याला समजून घेणं आहे, न सांगता न बोलता, का जे समोरचे जे जे काही बोलतात आपल्याला किंवा सिग्नल्स देतात ते समजून रिॲक्ट करणं, एक्झॅक्टली काय? इमोशनल इंटेलिजन्स खरं तर खूप मोठी अम्ब्रेला आहे. बरं. त्याच्यामध्ये पहिली स्टेप ही आहे की तुम्ही स्वतःला किती समजून घेता. कारण सायकोलॉजीमध्ये इंट्रोस्पेक्शनला खूप महत्व आहे. म्हणजे आपण स्वतःला जर ओळखू शकलो तर आपल्याला ह्युमन बिहेवियर समजायला खूप सोपं जातं. जसं की आता आपण प्रत्येकानेच कधी ना कधी लहानपणी अशा काही गोष्टी खोड्या केलेल्या असतात ज्या आपण कोणाला सांगत नाही, आणि त्या खोड्यांवरून आपल्याला कळतं की आपली मुलं सुद्धा कदाचित हे करत असतील आणि सांगत नसतील किंवा खोटं बोलत असतील. सो हेच एक इंट्रोस्पेक्शनचं उदाहरण आहे की समजा मला जर एखाद्याकडनं एक्सपेक्टेशन वाटतंय तर ह्याचा अर्थ त्यालाही वाटत असेल कदाचित ॲज अ ह्युमन बिईंग. त्यामुळे इमोशनली इंटेलिजंट असणं म्हणजे दुसऱ्याच्या भावना ओळखणं, स्वतःच्याही भावना ओळखणं आणि त्यांना मॅनेज करता येणं. ह्याच्यामध्ये ना ॲसर्टिव्हनेसचा खूप महत्त्वाचा रोल आहे. सो आम्ही नेहमी असं म्हणतो, ती एक थेरपी आहे बेसिकली. त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही 3 प्रकारे व्यक्त होऊ शकता. पहिलं तुमचं व्यक्त होण्याची पद्धत असू शकते ॲग्रेसिव्ह, की तुम्हाला खूप राग आला, तुम्ही त्याला कॉल केला आणि वाटेल तसं बोललात, इनफॅक्ट फ्रेंडशिप तोडण्यापर्यंतच्या तुमच्या गोष्टी गेल्या. एक पद्धत असू शकते की तुम्ही हर्ट झालात पण तुम्ही तरी सुद्धा कायमच माफ करत जाता, खूप जास्त माफ करत जाता, तुम्ही स्वतःला विसरून जाता, स्वतःच विसरले त्यामुळे स्वतः गिल्ट येतं खूप जास्त, तुम्ही बिचारे आहात दोघांच्या डायनॅमिकमध्ये. ही थर्ड पद्धत असू शकते. आणि एक जी हेल्दी पद्धत आहे ती आहे ॲसर्टिव्ह असणं. म्हणजे स्वतःच्याही भावनांचा आपल्याला रिस्पेक्ट करायचा आहे आणि दुसऱ्याच्याही करायचा आहे, आणि त्यानुसार योग्य वेळ गाठून, म्हणजे तुमचा कॉन्फ्लिक्ट कालच झालाय तर लगेच तुम्ही आज सकाळी नाही एक छान चर्चा करू शकत. बरोबर. तुम्ही दोघेही इमोशनली चार्जड आहात, टर्मॉईल आहे तुमच्यामध्ये इमोशनल, त्यामुळे एक योग्य वेळ गाठून ठरवून तुम्ही तुमच्या भावना कम्युनिकेट केल्या पाहिजेत आणि त्यांच्याही भावना तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. दॅट इज आयडियल बिहेवियर, जे फ्रेंडशिपमध्ये होत नाही जनरली. बट तुम्हाला जर स्वतःला प्रोटेक्ट करायचं असेल इमोशनली, देन तुम्ही अशा पद्धतीने थोडीशी इमोशनल रिॲक्शन डिले करून हळूहळू त्या गोष्टी समजून घेऊन कम्युनिकेट करू शकता. आता त्यानंतर त्या व्यक्तीला कसं वागायचं आहे, तुमच्या भावना समजून घ्यायच्या आहेत की नाही, हे परत त्या व्यक्तीचा कॉल आहे. अगेन वी कॅनॉट कंट्रोल अदर पीपल्स बिहेवियर, कधीच नाही. त्यामुळे हेही समजून घेणं की आपण इतरांना कंट्रोल करू शकत नाही, दॅट इज ऑल्सो अन इमोशनल इंटेलिजन्स. आता मुलांचे आणि मुलींच्या फ्रेंडशिपमध्ये बराचसा डिफरन्स आहे. एक तर मुलींच्या म्हणजे त्यांचं असं आहे की त्यांना काहीतरी घडलं की लगेच मैत्रिणीला फोन करून सांगायचं असतं. आणि म्हणजे समजा काहीतरी घडलंय आणि आपण त्या मैत्रिणीला फोन केला आणि तिने काही रिप्लायच नाही दिला, मे बी 4 दिवस नाही रिप्लाय दिला वगैरे, की त्याच्यानंतर असं समजतात की संपली त्यांची फ्रेंडशिप. हे मुलींचं असतं. वर्सेस मुलांचं तसं नसतं. मुलांची फ्रेंडशिप इज आम्ही अगदी 2 किंवा 3 महिन्यांनी एक फोन 5 मिनिटाचा जरी झाला आणि आमचं काही पण बोलणं असू दे, कामाविषयी असू दे किंवा काही, ते झालं तरी वी आर ओके. आम्ही तेवढेच फ्रेंड्स असतो. असं नाही की आता उद्यापासून मी तुझं तोंड नाही बघणार, मी हिला फोनच नाही करणार, ह्याला फोनच नाही करणार, अशी काही होत नाही. तर हा डिफरन्स का आहे मुलांच्या आणि मुलींच्या फ्रेंडशिपमध्ये? याचं मला रिझन बायोलॉजीमध्ये वाटतं. कारण स्त्रिया ह्या पहिल्यापासूनच ना एकट्या नाही जगल्या कधीच. म्हणजे पुरुष पण समूहातच होते, पण स्त्रिया कायम घेरलेल्या असायच्या. म्हणजे त्यांची आजी आहे, मावशी आहे, आई आहे. आणि पूर्वी जेव्हा वाडा संस्कृती होती, आपल्या सगळ्यांचे बहुतेक आजोबा असतील वाडा संस्कृतीत राहत असतील, सो त्यावेळेस घरामध्ये भरपूर माणसं असायची आणि नेहमी येत जात असायची माणसं. त्यामुळे स्त्रियांच्या बाबतीत तुम्ही पाहिलं असेल की स्वयंपाकघरात कधी एकच व्यक्ती स्वयंपाक करते असं नाहीये. कोणी भाजी चिरतंय, कोणी फोडणी देते असं. त्यानंतर बाळणपण, ही जी गोष्ट आहे ही स्त्रीमध्ये अगदी लहानपणापासून असते. म्हणजे अगदी 3-4 वर्षाच्या मुली सुद्धा असं पोटाला उशी लावून मी प्रेग्नंट असं खेळत असतात, हे माझं बाळ असं खेळत असतात. सो त्या काळामध्ये स्त्रियांना सगळ्यात जास्त गरज लागते स्त्रियांची, दुसऱ्या स्त्रियांची. त्यामुळे इव्हॉल्युशनरीली ना त्यांना त्यांच्या मैत्रिणी जवळ हव्या असतात. सतत कॉन्टॅक्टमध्ये राहा, सतत माझ्यासोबत कोणीतरी आहे, माझी काळजी घ्यायला कोणीतरी आहे. कारण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची जशी काळजी घेते ना, फार कमी पुरुष असतात ज्यांच्यामध्ये तो एक फेमिनाईन ट्रेट असतो, की जशी आपल्याला आपली आई काहीतरी पदार्थ करून देते किंवा एकदम जवळची मैत्रीण तिच्या घरी गेल्यावर अगदी आपली मुलीसारखीच सेवा करते थोडक्यात. सो तो ट्रेट मिस करत असतात स्त्रिया. त्यांना ते हवं असतं म्हणून त्यांना जवळ ठेवायच्यात मैत्रिणी. आणि जर अचानक कोणी रिप्लाय देणं बंद केलं तर त्यांना असं वाटतं की हा थ्रेट आहे आता,
अच्छा. म्हणजे आता तुटली काय फ्रेंडशिप माझी, मग मी कशी जगू आता इथून पुढे, माझं लग्न आहे, मला बाळ होईल, कशी जगू मी, हे अनकॉन्शियसली होतं. बट मग तो एक खूप मोठा असा सर्वायवल थ्रेट होऊन जातो त्यांच्यासाठी, आणि म्हणून त्यांची एन्झायटी खूप वाढते, आणि मग त्या रिॲक्ट होतात भरपूर, आणि मग नंतर परत एकत्र येतात, रडतात हक करून. सो ती एक स्त्रियांच्या फ्रेंडशिपची मजा आहे मला वाटतं. त्याच्यामध्ये एक नेगेटिव्ह फॅक्टर असा पण असतो की जेलसी असू शकते. फार कमी मैत्रिणी असतात अशा. म्हणजे मला वाटतं की आपण इंटिमेट सर्कलमध्ये 5 पेक्षा जास्त लोकांना जागा नाही देऊ शकत ॲज अ पर्सन. त्यानंतर आपण 10 लोकांना थोडंसं आपल्या क्लोज सर्कलमध्ये ठेवू शकतो. 50 लोक आपले बऱ्यापैकी ओळखीचे ॲक्वेंटन्सेस असू शकतात, आणि मग सोशली आपण 200 लोकांना ओळखतो, म्हणजे हाय हॅलो आहे आपलं, एवढंच आपण करू शकतो. त्याच्यामुळे मला वाटतं की ते 5 लोक कोण आहेत हे तुम्ही जेव्हा ठरवता, आणि ते वयानुसार तुमचे बदलत जातात, आणि त्या 5 लोकांकडून येणाऱ्या रिॲक्शन्स, त्यांचं बिहेवियर हे तुम्हाला कायम अफेक्ट करत राहणार ॲज अ फिमेल. जोपर्यंत तुम्ही खूप जास्त आध्यात्मिक आणि असे एकदम षड्रिपूंना मॅनेज जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते होत राहणार. आणि मेल फ्रेंडशिप्समध्ये ना मी असं बघितलं की कॉम्पिटिशनचा भाग पण असतो बऱ्यापैकी. म्हणजे खूप कमी मित्र, अगेन 5 मित्र तुम्हाला असे असू शकतात जे तुमचं स्टेटस वगैरे काही जज करत नाहीयेत, काहीच करत नाहीयेत, पण त्यानंतरचे ते 10 मित्र किंवा 50 लोक जे तुम्ही ओळखता त्यांच्यामध्ये तुमची नोकरी किती पगाराची आहे, तुम्ही घर बांधलंय की नाही, तुमचे आई वडील किती श्रीमंत आहेत, तुमची बायको किती सुंदर आहे, ह्यावरून एक कंपॅरिझन असतं खूप मोठ्या प्रमाणात. आणि मग त्यामुळे मुलं थोडेसे पर्सनली म्हणजे फार गोष्टी शेअर करू नाही बघत मित्रांशी. पण ते 5 लोक असतात ज्यांना न सांगून सुद्धा त्या भावना माहिती असतात, तुमच्या सगळ्या अवघड प्रसंगामध्ये ते असतात. तुम्हाला गाडी जरी घ्यायची, छान मोठी गाडी तुम्ही घेतली त्यावेळेसही ते असतात, आणि तुमच्या घरी समजा वाईट प्रसंग आला तेव्हाही ते असतात. सो ते 5 लोकच महत्वाचे आहेत दोघांसाठी सुद्धा, मेल फिमेलसाठी. बऱ्याचदा असं होतं की मुलींचं स्पेसिफिकली की आपल्याला कळतंय की ही मे बी मैत्री नाही आहे चांगली, किंवा ही मुलगी जेलस आहे आपल्या म्हणजे शी इज जेलस ऑफ मी, तरी मी फ्रेंडशिप टिकवतीये. आणि त्यांनी मग आपल्याला दिसतंय की अरे जेव्हा मी नाहीये सर्कलमध्ये माझ्याबद्दल ती बोलतीये, म्हणजे बाकी चौघांना सांगतीये. तर मग अशा केसमध्ये काय करायचं? कारण का जर ती व्यक्ती, आणि प्लस ती व्यक्ती मी असताना दुसऱ्यांबद्दल पण बोलतीये, सो डबल साईड वाल्या असतात ना, आपण डबल ढोलकी म्हणतो. तर अशा केसमध्ये त्या मुलीने कसं समजून घेतलं पाहिजे की अरे हे थांबवायला पाहिजे, आपण ॲटलिस्ट फ्रेंडशिप कट करायला पाहिजे, म्हणजे एकदम तोडायची का डिस्टन्स मेंटेन करायचा, एक्झॅक्टली काय करू शकतो आपण? ओके, सो अशा व्यक्तीपासून डिस्टन्स मेंटेन करणं हे ॲज अ थेरपिस्ट मी तुम्हाला पहिला सल्ला हाच दे. कारण तुमच्या नर्वस सिस्टीमला जे ओहोटी आणि भरतीवर सारखे नेत असतात असे लोक तुमच्यासाठी फारसे चांगले नाही आहेत. कारण तुमच्या नर्वस सिस्टीमशी एकदा त्यांचं असोसिएशन झालं ना की मग तुम्ही अँक्शस होता. मग त्यांना तुम्ही फक्त टिकवण्यासाठी तुम्ही आहात, म्हणजे त्या व्यक्तीने तुमच्याशी भांडण करू नये म्हणून तुम्ही त्यांना म्हणजे प्लीजिंग करता त्यांचं, तुम्ही काहीतरी आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी त्यांच्यासाठी करता जस्ट बिकॉज त्यांचं व्हॅलिडेशन पाहिजे की तिने माझ्याशी छान प्रेमाने बोलावं, इतकीच माझी अपेक्षा. ज्या क्षणी ती माझ्याशी रुडली बोलते किंवा रिप्लाय करत नाही, माझा पूर्ण दिवस खराब जातो, मग मी काहीच करू शकत नाही त्यावेळेस. सो ह्याचा अर्थ तुमची नर्वस सिस्टीम तिच्याशी असोसिएट झाली आहे. सो असे लोक ना कायमच तुम्हाला कधीच तुमच्या ओरिजिनल सेल्फमध्ये प्रेम करणार नाहीत. त्यांना कायम तुमचं एक व्हर्जन हवं असेल जे त्यांच्यासाठी चांगलं आहे. सो अशा लोकांपासून दूर जावं लागेल. आता प्रोफेशनली समजा आता ऑफिसमध्ये पण असे फ्रेंड्स असतात, तर तुम्ही काही नोकरी नाही सोडू शकत लगेच. सो तिथे परत मॅनेजमेंट आहे, बाउंड्रीज आहे, तुम्ही कसं कम्युनिकेट करता. एखाद्या वेळेस नाही म्हणणं जड जातं अशा वेळेस पहिल्या मैत्रिणीला. सो ते नाही म्हणता येणं, ते पण असर्टिव्हनेसने नाही म्हणता येणं, पोलाइटली थोडंसं डिप्लोमसी वापरून तुम्हाला बाउंड्रीज मेंटेन कराव्या लागतात. पण खूप जास्त इनर सर्कलमध्ये त्यांना जागा देऊ नका, बिकॉज ती एनर्जी तुम्हाला अफेक्ट करेल. एनर्जेटिकली जेलसी हे खूप नेगेटिव्ह इमोशन आहे. ते आपल्या आयुष्यामधून चांगल्या चांगल्या गोष्टी नेण्याची त्याची ताकद असते बऱ्याच वेळा. त्यामुळे लांब राहा, लांबच राहा. सो आपण एक म्हण ऐकलेली आहे, यू आर द ॲव्हरेज ऑफ 5 पीपल अराउंड यू. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे 5 लोक आहेत त्यांचं ॲव्हरेज तुम्ही असतो. त्याच्यासाठी पुढे सांगतात की नाही, मग तुम्ही असे मित्र जोडा जे खूपच भारी आहेत तुमच्यापेक्षा, जे तुम्हाला मोटिवेट करतील पुढे जायला. आता
इकडे गडबड अशी होते, एकतर असे फ्रेंड्स शोधायचे कसे आणि त्यांना फ्रेंड्स करायचं कसं एवढं की ते आपल्या क्लोज सर्कलमध्ये येतील, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट ती म्हण म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणजे करायचं काय नक्की, कारण नुसतं ॲव्हरेज 5 पीपल म्हणलं तर आपले आई बाबा वगैरे जास्त आपल्या जवळ असतात, बरोबर. आणि ते आपण त्यांना मित्र नाही म्हणत पण ते असतात जवळ, जे आपल्याला सतत इफेक्ट करत असतात आपल्या जीवनावरती, आपल्या विचार करण्यावरती वगैरे वगैरे. तर हे कसं करायचं? ओके, त्याचं मेन रिझन हेच आहे की आपल्याकडे म्हणजे ह्युमन्समध्ये सिस्टीम आहे की आपण म्हणजे समजा आता तू स्ट्रेस्ड आहेस आणि मी तुझ्यासोबत खूप वेळ घालवला तर मी नॅचरली स्ट्रेस्ड होते, मी सुद्धा. ओके. किंवा तू खूप आनंदी आहेस तर मी आनंदी होते. ही कंटेजियस एनर्जी आहे ह्युमन्समध्ये, अशी सिस्टीम. म्हणजे अजून त्याला आपण असं दाखवू नाही शकलो की हे कसं होतं, पण जसं समजा आता आपण एअर ड्रॉप करतो एकमेकांना व्हिडिओज, ते कसे जात असतील हवेत आपल्याला माहित नाही, तसंच ती एनर्जी ट्रॅव्हल करते. त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर खूप अँक्शस लोक आहेत, प्रचंड छोट्या छोट्या गोष्टींवरून टेन्शन घेणारे, पैशाच्या बाबतीत प्रचंड इन्सिक्युअर, म्हणजे अगदी 2-2 रुपये खर्च करायला ते मागे पुढे बघतात सारखे सारखे, किंवा मग रागीट आहेत, किंवा एखाद्याविषयी खूप लगेच जजमेंट करणारे आहेत. सो जेव्हा तुम्ही अशा लोकांमध्ये खूप राहाल ना, सारखे सारखे राहाल, दिवस रात्र जेवताय त्यांच्यासोबत, वेळ घालवताय, तर तुम्ही तसे व्हायला लागताय. तुम्ही स्वतःच ऑब्झर्व करता की मी अशी नव्हते. तुमचा ओरिजिनल सेल्फ तसा नसतो. म्हणूनच लोक कधी कधी फॅमिलीपासून दूर जाणं प्रेफर करतात. ॲज यू सेड की आपण म्हणजे आपले घरचे, आपले भावंड, ह्यांचा पण आपल्यावर इन्फ्लुअन्स होतो. त्याच्यामुळे तो इन्फ्लुअन्स आपल्याकडे नेहमीच संत सज्जनांनी सांगितलंय की संगत खूप महत्वाची आहे. आणि मी ते अनुभवलंय आणि मी पण तेच सांगेन की संगत प्रचंड महत्वाचे. फार असं तुम्ही चूझी असावं तुम्ही कोणासोबत वेळ घालवताय त्यामध्ये, बिकॉज तुमच्या पूर्ण मेंटल सेटअपला बदलण्याची ताकद आहे त्या संगतीमध्ये. त्यामुळे ती जी म्हण आहे खरं तर की इफ यू आर स्मार्टर इन द रूम यू आर इन द रॉंग रूम, ती प्रोफेशनली खूप छान आहे कदाचित. कारण मग तुम्ही मनी माइंडसेटमध्ये पण बदलता, तुम्ही माणसांबद्दलचा तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो. आता रिसेंटली जे मोठं आंदोलन आपल्या देशात झालं, तर त्यावर पॉलिटिकली मला काहीच भाष्य करायचं नाहीये, पण तुम्ही एक अनुभव घेतला असेल की जर तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी जी रील रिपोस्ट केली किंवा लाईक केली, तुमचे हळूहळू विचार त्या दिशेने जायला सुरुवात झाली असेल, आणि मग अचानक दुसऱ्या एका जवळच्या मित्रमैत्रिणी त्याच्या अपोजिट मत दाखवलं असेल, तर तुम्हाला तेही जास्त बरोबर वाटत असेल. सो आपला ब्रेन सिग्नल्स फॉलो करतो फक्त, की कोण फॅमिलियर आहे, ही व्यक्ती फॅमिलियर आहे ना, मग ही कदाचित बरोबरच बोलत असेल, ही कसं काय चुकीचं काही लाईक करेल, चुकीचं कसं काय रिपोस्ट करेल. सो कन्फ्युजन क्रिएट होतं या गोष्टीमध्ये. म्हणूनच चांगले मित्र निवडा, चांगली संगत निवडा, ज्यांचे विचार प्युअर आहेत असे निवडा. पण ते काही तसं एवढं इझी नाही. ते जसं आपण लाईफ पार्टनरच्या बाबतीत म्हणतो की ते चांगला लाईफ पार्टनर कसं अट्रॅक्ट करायचं, तसंच आहे ते फ्रेंड्सचं, की कसं मॅनिफेस्ट करायचं, चांगले फ्रेंड्स कसे मॅनिफेस्ट करायचे, हा एक मोठा प्रश्नच आहे. असे कुठले क्वालिटीज आपण बघायला पाहिजे की हे असतील तर जरा 4 हात आपण लांब राहायला पाहिजे, अशा 2-3 कुठल्या मेजर गोष्टी एका पर्सनमध्ये असतील तर नाही बाबा, नाही फ्रेंडशिप होऊ शकत? पहिले तर तुम्ही कॉन्टॅक्ट करता प्रत्येक वेळी, तुम्ही प्लॅनिंग करता, मग ती ट्रिप असो, तुमची भेटण्याची एखादी कॅफेमध्ये भेटणार आहात तुम्ही, ती भेट असो, प्रत्येक वेळी तुम्ही इनिशिएट करता आणि त्या व्यक्तीकडनं मग एफर्ट्स घेतले जात नाहीत. याचं कारण असं की ती व्यक्ती वाईट असेल असं मी म्हणत नाही, पण याचं कारण हे आहे की तुम्हाला एका पॉईंट नंतर रिझेंटमेंट यायला सुरुवात होईल त्या व्यक्तीविषयी. तुम्हाला वाटेल की मीच सगळं करते, म्हणजे तुम्ही थोडं सेल्फ पिटी मोडमध्ये जाल आणि मग ते काही फार टिकणार नाही ती फ्रेंडशिप. त्यामुळे पहिलं ते आहे की म्युच्युअल एफर्ट्स महत्त्वाचे आहेत. सेकंड थिंग, त्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये तुम्ही वेगळे होऊन जाता, तुम्ही स्वतः तुम्ही राहत नाही. म्हणजे तुम्ही त्यांना खूप अग्री करता, ज्या गोष्टी तुम्हाला पटतच नाही आहेत, पण त्या व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून मग मी म्हणते की नाही नाही तुझं बरोबर आहे वगैरे. किंवा तुम्ही खूप ओव्हर द बोर्ड जाऊन काहीतरी गोष्टी करता, पैसे सतत तुम्हीच पे करताय हॉटेलमध्ये गेल्यानंतर किंवा असं काहीतरी. फायनान्सेसचा जो रोल आहे ना, तो पण फार महत्वाचा आहे, कारण सुरुवातीला 1-2 वेळा तुम्हाला वाटेल की काय होतं मी दिले ते पैसे, पण हे जर 3ऱ्यांदा 4थ्यांदा होत असेल तर तुमच्याही लक्षात येईल ती गोष्ट आणि तुम्ही सारखा विचार कराल त्या बाबतीत. त्याच्यामुळे म्युच्युअल असणं किंवा त्या व्यक्तीला हे समजणं की हिने मागच्या 2 वेळेस बिल दिलंय तर मी आता 3ऱ्या वेळेस द्यायला पाहिजे, तर हे जर नसेल समजत पुढच्याला,
तर मे बी तुमच्या ॲसेट्सचं रिस्पेक्ट न करणारी ती व्यक्ती असू शकते. सो हा एक मोठा रेड फ्लॅग असू शकतो. मग त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती खूप श्रीमंत आहे, एखादी थोडी मिडल क्लास आहे, तरी सुद्धा ॲसेट्स असतात ना, सो त्यांचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. ही एक मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर इमोशनली तुम्हाला ती एक सतत अशी इमोशनल ड्रामा क्रिएट करणारी एखादी व्यक्ती आहे का ती, की समजा एखादी मैत्रीण खूप पॉझिटिव्ह असते, सो तुम्ही दुसऱ्या तुमच्या मैत्रिणीशी बोललात तर मग ती व्यक्ती खूप जास्त ड्रामा करते का, खूप तुम्हाला ऐकवते का, आणि मग स्वतः पण एखाद्या दुसऱ्या मैत्रिणीला जाऊन भेटते आणि मग बेस्टी वगैरे असे स्टोरी टाकते का. सो तसा ड्रामा करणारी व्यक्ती पण नको आयुष्यामध्ये. आणि जर असेल आणि खूप चांगली मैत्रीण असेल तर तुम्हाला ते मॅनेज करता आलं पाहिजे. अगेन याच्यात एक म्हणजे एक मुद्दा मला परत एकदा त्याच्यावरती थोडं बोलूयात, विच इज ॲग्रीमेंट. म्हणजे काही गोष्टीवरती नाहीये, मी ॲग्री नाहीये, पण मी जस्ट बिकॉज की मला ही फ्रेंड म्हणून हवी आहे किंवा हवा आहे म्हणून मी ह्या गोष्टी ॲग्री करत जातो. बाकी गोष्टी ठीक आहेत, फायनान्सेस ठीक आहे, बाकी स्वभाव ठीक आहे, आपल्याला पटतं आणि एव्हरीथिंग. पण हे जे ॲग्रीमेंटचे इकडे गडबड होते बऱ्याचदा आणि आपण वाहवतच जातो मोस्टली, आणि मग खूपच दिवसांनी आपल्याला समजतं की नाही, दिस इज नॉट वर्किंग आउट. या गोष्टीला कसं म्हणजे सुधारायचं कसं? कारण मी जर आत्ताच बोललो तिला की नाही तू जे बोलते ते मला नाहीच पटत आहे, मला काही तुझं अजिबात पटत नाही, मग तिथंच संपली असं समजूया आपण फ्रेंडशिप. मला वाटतं की असं बोलता येणारा मित्र असेल तर खूप छान आहे खरं तर. आणि खऱ्या मित्रांशी आपण बोलतो पण एकदम आपण ब्लंटली सांगतो की तुझं एकदम असं मत मला अजिबात पटत नाही. म्हणजे मी शब्द इथे जरा चांगले वापरते पण आपण पर्सनली तेवढे वापरत नाही, बरोबर. ज्या लोकांसोबत आपण ते नाही करू शकत, मला वाटतं की बघा की ती फ्रेंडशिप नक्की कुठल्या बेसवर डिपेंडंट आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या ऋणात आहात का त्या व्यक्तीच्या, तुमच्या ऑफिस सेटअपमध्ये ती व्यक्ती आहे का, किंवा प्रोफेशनली जर त्या व्यक्तीशी तुमची फ्रेंडशिप तुटली तर तुम्हाला काही तुमचं स्टेकवर आहे का असं. सो जर तसं काही नसेल ना तर खरा मित्र तुम्हाला ओरिजिनल ओपिनियन तुमचं बोलू देईल. फार तर फार म्हणेल की एकदम तुझं बकवास ओपिनियन आहे, मला अजिबात पटत नाही असं तुम्ही म्हणाल आणि नंतर परत चहा प्यायला जाल. अशी ती खरी मैत्री असते. पण ज्यावेळी आपण थोडं फेवरच्या खाली असतो आणि दबलेले असतो त्यावेळी आपण हे असं करणं जास्त प्रेफर करतो किंवा ते नकळत आपल्याकडनं होतं. सो ॲग्रीएबलनेस हा कुठल्याही नात्याचा पाया, इव्हन नवरा बायकोमध्ये पण हा फार इम्पॉर्टंट आहे. जरी तुम्हाला एकमेकांचे मतं पटत नाहीत तरी पण कधीतरी तुम्हाला एक सुवर्ण मध्य गाठावाच लागेल, नाहीतर तुम्ही सतत भांडत राहाल. तसंच मैत्रीमध्ये आहे. आपण असं म्हणू शकतो का मग की जे पीपल प्लीजर्स असतात ते जास्त फेक फ्रेंड्स अट्रॅक्ट करतात, किंवा त्यांचे फ्रेंड्स हे फ्रेंड्स नसतातच, फेक फ्रेंड्सच असतात? करेक्ट. म्हणजे आपण जे म्हणतो ना पॅरासाईट, तशा पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये असे खूप लोक अट्रॅक्ट होतात जे त्यांचा फायदा घेतात. कारण आता याच्यामध्ये आपण कोणाला जज करायचं कारण नाही, कारण ह्युमन बिहेवियरच ते आहे की जिथून तुम्हाला असं वाटतं की ही व्यक्तीला काही बाउंड्रीजच नाही आहेत आणि ही व्यक्ती कायमच असं लाईन न आखता मदत करते, लाईन न आखता हिला आपण कसंही यूज करू शकतो, हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळी अशा लोकांचे खूप जास्त म्हणजे दुश्मन असतात ते, पण ते मित्राच्या वेशामध्ये असतात असे तयार होतात. आणि मग नंतर मग ही व्यक्ती इतकी बिचारी ठरते, इतकी एकटी पडते आणि मग नंतर ती आयुष्यामध्ये नंतर जाऊन तिचं ट्रान्सफॉर्मेशन होतं, पण तिला 10-15 वर्ष कळतच नाही की आपल्यासोबत काय घडलंय. सो हे फार वाईट आहे हे, म्हणजे की 1 नाही 2 नाही 5-6 लोकांनी आपला प्रचंड फायदा उचलला हे नंतर रिअलाइज होणं, ही काही फार छान गोष्ट नाही आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे येस, पीपल प्लीजिंग हा जो गुण आहे याच्यामुळे तुम्ही थोडे पॅरासाइट्स अट्रॅक्ट करू शकता. आणि नका राहू एवढे, म्हणजे प्लीजिंग बिहेवियरची गरज नाही आहे. तुम्ही जेवढे ऑनेस्ट राहाल, डिप्लोमॅटिक असावं माणसाने, कारण नाही तर तुम्ही खूप हर्ट करता एखाद्याला. तर तेवढा एक कम्युनिकेशन स्किल डेव्हलप तुम्ही स्वतःमध्ये केलं तर मग यू डोंट नीड टू प्लीज एनीबडी टू बी अट्रॅक्टिव्ह ऑर टू बी इन देअर लाईफ. इमोशनल इंटेलिजंट होण्यासाठी काय अजून गोष्टी आपण करू शकतो? म्हणजे काय गोष्टी नोटीस करू शकतो समोरच्याच्या, जे आपल्याला म्हणजे आपण इंटेलिजंट हो, आपल्याला समजेल की एक्झॅक्टली ते काय बोलतात. राईट. सो तुमच्या मोबाईलची बॅटरी समजा 3% आहे आणि तुम्हाला एक प्रचंड मोठा एक क्लायंटचा कॉल म्हणजे करायचा आहे आता तुम्हाला, व्हिडिओ कॉल वगैरे आहे. सो तुम्ही पहिले काय कराल? तुम्ही कॉल कराल त्यांना, व्हिडिओ कॉल कराल, की तुम्ही पहिले फोन चार्ज कराल? फोन चार्ज. राईट. सो आपण स्वतः किती लेवलला आहोत
चार्जिंगच्या, आपण किती रिचार्ज आहोत, हे फार महत्त्वाचं आहे. सो मी नेहमी म्हणते की सायकोलॉजी ही कधीच फक्त मेंटल नसते किंवा फक्त ब्रेन रिलेटेड नाही आहे. इट्स ऑल्सो युअर बॉडी इज ऑल्सो इन्वॉल्ड इन दॅट. तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही किती छान गोष्टी मेंटेन केलेल्या आहेत, तुम्ही किती एक्सरसाइज करता, तुमचे विटॅमिन्स किती व्यवस्थित आहेत, तुमची शुगर किती कंट्रोलमध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त इम्पॅक्ट तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीवर होतो किंवा तुमच्या एनर्जीवर होतो. सो तुम्ही स्वतः ड्रेन्ड आहात तर मग तुम्ही एखाद्याचं इमोशन कसं समजून घेणार आहात किंवा स्वतःचंही नाही समजून घेऊ शकत तुम्ही. त्यामुळे आधी स्वतःची ऊर्जा वाढवा. आता ऊर्जा कशी वाढवायची, ॲज आय सेड, एक्सरसाइज करा. तुमच्याकडे ना एखादा माणूस, तुमच्या जवळचा माणूस अचानक तुमच्यापासून लांब गेला तरी पण असं एक रुटीन असलं पाहिजे जिथे तुम्ही परत जाऊ शकता. म्हणजे आपण असं घरी जातो तसं तुम्हाला स्वतःकडे जाता आलं पाहिजे. त्यासाठी तुमच्या हॉबीज महत्त्वाच्या आहेत, तुमची प्रॉडक्टिव्हिटी महत्त्वाची आहे की मी काय वाचलं पाहिजे, मी कुठल्या गोष्टींविषयी शिकणार आहे पुढच्या 6 महिन्यामध्ये, हे मला माहिती पाहिजे. पण आता आपण सोशल मीडियाच्या एवढ्या अधीन गेलो की खूप एनर्जी ड्रेनिंग गोष्ट आहे ती खरं तर. त्यामुळे स्वतःला आधी मेंटेन करा छान पद्धतीने, म्हणजे तुमचा इमोशनल इंटेलिजन्स आपोआपच छान होईल. आपोआपच तुम्ही खूप एम्पथेटिक व्हाल नॅचरली. तुमची चिडचिड कमी होणार आहे, तुम्ही रेग्युलेटेड असणार आहात, त्याच्यामुळे तुम्ही पुढच्याला जास्त समजून घेऊ शकता आणि स्वतःला पण. सो ही फर्स्ट स्टेप आहे. आता दुसरा, अगेन, कसा वागेल, किती रेग्युलेटेड आहे, हे आपल्या हातात नसतं. आणि म्हणजे दिसतंय की आपल्या जवळचा एखादा मित्र आहे जो बरोबर दिशेने नाही चाललाय, म्हणजे तो जे फ्रेंड्स निवडतोय ते चुकीचे आहेत आणि त्याचाच मूळ स्वभाव तसा नव्हता, पण आता तो तसा झालाय. आणि आता ते या स्टेजला फ्रेंडशिप पोचली आहे की मी जर ते सांगायला गेलेले, म्हणजे पॉइंट आउट केलं तर ते ॲक्सेप्टन्स 0 लेवलला आहे, म्हणजे ते मग तुटेलच फ्रेंडशिप. तर मग मीच 2 पाय मागे की जाऊ दे, मी नाही सांगत, जे चाललंय ते चालू दे. पण त्यांनी मग आमची फ्रेंडशिप थोडी खराब झाली. हा खूप पर्सनल मुद्दा आहे माझ्यासाठी, कारण मला वाटतं सगळ्यांच्याच आयुष्यात असं झालेलं आहे. म्हणजे आपण बघतो की अरे चुकतीये ही, आपण सांगतो पण नाहीच, त्या व्यक्तीला तेच करायचं असतं, असं होतं. स्पेशली आपण जे म्हणतो ना की आपल्या मैत्रिणी एक्सकडे परत जातात आणि आपण म्हणतो की काय टॉक्सिक चाललंय हे सगळं. सो यामध्ये अगेन आपल्या हातात गोष्टी नाही आहेत, हे तुम्ही पहिले समजून घ्या. म्हणजे तुम्ही त्रास करून नका घेऊ. तुम्ही प्रत्येक प्रयत्न करता त्या व्यक्तीला परत आणण्याचा, पण ती व्यक्ती तिच्या डेस्टिनीनुसार आहे, तिच्या मोटिवेटेड थॉट्सने ती चाललेली आहे. त्याच्यामुळे खूप कंट्रोल तुम्ही तुमच्या भावा बहिणींवरही नाही करू शकत आणि मुलांवरही नाही करू शकत. त्यामुळे मैत्रीण तर थोडी अजून दूरची असते. त्याच्यामुळे स्वतःलाच मॅनेज करा थोडंसं. स्वतःला कदाचित तुम्ही इथे थोडंसं स्पिरिच्युअल गायडन्स स्वतःलाच द्या आणि म्हणा की नाही, हे माझ्या हातात नाहीये आणि माझा रोल मी केलाय, माझे इंटेन्शन्स प्युअर आहेत, अशा पद्धतीने स्वतःला समजवा तुम्ही. कारण तुम्ही 4-5 वेळा कम्युनिकेट कराल, 6व्या वेळी तुम्ही काय कराल? काहीच करू शकत नाही. यू जस्ट कॅन सी दॅट पर्सन ड्राउनिंग आणि त्यानंतर मग ती व्यक्ती आपल्याकडेच येते नंतर. आणि मग ती आपल्याला जेव्हा सगळं मांडते आपल्यासमोर, तेव्हा आपण म्हणतो मी तुला सांगितलं होतं, पण फक्त मी तुला सांगितलं होतं वर ते भागत नाही, तिला सावरावं लागतं आपल्याला. तीच एक मैत्रीची मजा आहे मला वाटतं, की मग परत ती आल्यावर तुम्ही सावरण्याची हिंमत बाळगा स्वतःमध्ये. आणि तसं केलं तर मग तुमचा माणूसही वाचेल, परत तुम्ही त्याला माणसात आणू शकाल आणि एक मित्र म्हणून पण तुम्हाला छान वाटेल की आपण ही मदत करू शकलो त्यांना. असं थोडासा ऑफ द ट्रॅक क्वेश्चन, की नवरा बायको पण फ्रेंड्स होऊ शकतात का आणि कसं ते डेव्हलप व्हायला पाहिजे नातं? कारण का आजही मी बघते की प्युअर फ्रेंडशिप म्हणजे मी 100% माझ्या नवऱ्याला सांगूच शकते असे नाही आहेत लोक. म्हणजे दाखवतात की सगळं चांगलं आहे पण 100% नाही सांगू शकत. ते कसं बिल्ड करायचं? गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतील किंवा हस्बंड वाईफ असतील, मला वाटतं तसं बिल्ड होणं खूप अवघड आहे. म्हणजे माझ्या ओळखीत फार तर 1 किंवा 2 कपल्स असतील जे एकमेकांना सांगू शकतील की मला आज ती मुलगी अट्रॅक्टिव्ह वाटली किंवा मला तो मुलगा अट्रॅक्टिव्ह वाटला. आता खरं तर हा क्रायटेरिया नाहीये फ्रेंडशिपचा, पण ॲज यू सेड ना की सगळं सांगता आलं पाहिजे कुठल्या लेवलपर्यंत. तर तसं ते होत नाही, कारण हे नातं सेन्सिटिव्ह आहे. सो ह्या नात्यामध्ये जर नवरा सारखं सारखं सांगत असेल की ती मुलगी मला सुंदर वाटते किंवा तो काहीतरी असा एखादी हिरोईन त्याला आवडते आणि सारखं सारखं तिच्याविषयी बोलतोय, सो ते हर्ट होऊ शकतं बायकोला. किंवा सेम बायको जर असं करत असेल नवऱ्याबद्दल, ते हर्ट होऊ शकतं. आता कितीही नाही म्हणलं तरी पण जर तुम्ही खूप चांगले फ्रेंड असाल तर तुम्ही ना मॅनेज करू शकता ते इमोशन. म्हणजे तुम्ही म्हणाल की हा ठीक आहे तो म्हणतोय मला आवडते, पण काय खरी त्याची वहिदा रेहमान मीच आहे, ती वपूंची एक गोष्ट आहे ना, तर मीच आहे खरी त्याची. हे तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही तेवढे सिक्युअर आहात, तुम्ही तेवढे तुमच्या आयुष्यामध्ये बिझी आहात, तर तुम्ही ते मॅनेज करू शकता. पण तुम्ही आहात की नाही तेवढ्या
कपॅसिटीचे आत्ता इमोशनली, त्यावर ते ठरतं की तुम्ही किती कंटेंट शेअर करता. सो जे प्रचंड इमोशनली इलेव्हेटेड ह्युमन्स आहेत आणि नवरा बायको आहेत, ते खूप छान मित्र होऊ शकतात. ते त्यांच्या पास्ट विषयी, फ्युचर विषयी सगळं काही सांगू शकतात किंवा त्यांचे टॅबूज काही सांगू शकतात. बट बाकी मोस्ट ऑफ द जनता मला नाही वाटत अजून त्या लेवलला पोहोचलेली आहे. त्यामुळे त्यांनी तो अट्टहासही करू नये आणि त्यांनी बाउंड्रीज मेंटेन कराव्यात, जेणेकरून एकमेकांना खूप प्रचंड लेवलचं हर्ट होणार नाही असं वाटतं मला. अच्छा. कारण कपल्समध्ये असं होतं की एक पॉइंट असतो जिथे तुम्ही खूप शेअर करून टाकता आणि मग नंतर 5 वर्ष तुम्हाला ते सॉर्ट करत बसावं लागतं. मला वाटतं की ते इन्सिक्युरिटी पण बऱ्यापैकी बिल्ड होते, कारण माहितीच नसतं. आता म्हणजे बायकोला नवरा आपल्यावर किती प्रेम करतोय हे माहिती नसतं, त्यामुळे त्या इन्सिक्युअर होत असतील, असं काहीतरी वेगळं असेल. बरोबर आहे, कारण लव्ह लँग्वेज वेगळी असते. वेगवेगळी असते. हा, मग ते सुद्धा मला असं वाटतं की कम्युनिकेट करून सुटू शकतं, असं नाहीये नाही सुटणार. बट आपण नाही बोलू शकत, ते काय प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे आहेत. बरोबर आहे. मागच्या जन्मीचं दुश्मन म्हणजे तुमचा स्पाऊस असतो असं ते वाक्य आहे. तर ते त्याच्यामध्ये मला माहित नाही किती तथ्य आहे, पण ते आहे की तुम्ही इतके जास्त सेन्सिटिव्ह असताना, तुमचा दात सेन्सिटिव्ह असतो इतके तुम्ही सेन्सिटिव्ह असता नवरा आणि बायकोबद्दल इतकं. त्यामुळे ती सेन्सिटिव्हिटी कमी करावी. आणि हा पण एक माणूस आहे, इतक्या साध्या लेवलला तुम्ही ज्यावेळी ट्रीट करायला सुरुवात करता, ते असतात ना 30-40 वर्ष झाल्यानंतर ती आपली एखादी काकू किंवा आई अशी म्हणते की आता ह्यांनी काहीही करू दे, मला काही फरक पडत नाही, झालं सगळं, अशा लेवलचं. सो ती लेवल अशी पटकन येणार नाही कदाचित तुमच्या नात्यात. त्यामुळे वाट बघावी लागेल कदाचित. काही कपल्स लगेच अट्टहास करतात, पहिल्या वर्षी आम्हाला एकदम बेस्ट फ्रेंड बनायचं. नाही होणार. तुम्हाला जावं लागेल त्या सगळ्या प्रक्रियेतून. चाइल्ड बर्थ आहे, पेरेंटिंग आहे, फायनान्सेस आहेत, इनलॉज आहेत, खूप गोष्टी. फक्त तुम्ही प्रेम करता आणि एवढं नाहीये ना त्याच्यात. ते आपल्याकडे सिनेमामध्ये तो करून ठेवला की एकदा लग्न झालं की हा डन, हॅपी फॉर एव्हर. तसं नाही, पुढे तिथूनच चालू होतंय, तिथून खरं प्रेम चालू होतं. राईट. आता हे माहित नाही आता फ्रेंडशिपच्या अंडर येतो का हे, बट लग्न झालंय आणि नवऱ्याचे फ्रेंड्स आहेत, पण बायकोला पटकन इंट्रोड्यूस नाही करत ते फ्रेंड्स, किंवा मग नवराच जातोय फ्रेंड्स बरोबर, बायकोला घरीच ठेवतोय, त्यांचा ग्रुप आहे. पण बायकोला पण क्युरिओसिटी की कसे फ्रेंड्स आहेत, कोण आहे, पण ते नाहीच होऊ देत फ्रेंड्स. ऑफिसमधले मेल फिमेल फ्रेंड्स सगळे मिळून जात असतात, पण ते सुद्धा वाईफला कोणी म्हणजे इंट्रोड्यूस नाही करत. त्याचं मेन रिझन मला हेच वाटतं की जे फक्त मुलांचा, प्युअरली मुलांचा ग्रुप असतो ना, तिथे काय काय चर्चा होतात हे खूप सेन्सिटिव्ह चर्चा असतात त्या. आणि मग अशा चर्चेत जेव्हा बायको एंटर होते तर त्यावेळेस मित्र तर त्या धुंदीत असतात आणि मग ते चिडवतात आणि मग नंतर ह्याला जाऊन घरी सगळं एक्सप्लेन करत बसावं लागतं. सो तो सगळा ऑकवर्डनेस टाळण्यासाठी मुलं करू शकतात. सेकंड गोष्ट अशी असते की काही जण खूप पॉझिटिव्ह असतात, ॲज यू सेड की मुलांमध्ये खूप सेक्शुअल कॉन्टेंट एक तर चर्चेला जातो सारखा. मग आपल्या बायकोवर पण तशा पद्धतीच्या टिप्पणी होतील का आणि तसे विचार केले जातील का आपल्या पश्चात, ही पण मुलांना मी बघितलेली आहे भीती. त्यामुळे जसं आता हे खूप जास्त पर्सनल आहे, बट मुली त्यांचा सेक्शुअल त्यांचा लाईफ खूप शेअर करतात मैत्रिणीशी एकदम डिटेलमध्ये, मुलं नाही करत. त्याचं कारणच ते आहे की ती एक मेल मेंटॅलिटी, थोडीशी प्रोटेक्टिव्ह इन्स्टिंक्ट असते त्यांची, हे असतं. पण बायकोला काय वाटतं या क्षणी, हे पण फार महत्त्वाचं आहे. की जनरली असं वाटतं ना की आपल्या म्हणजे नवऱ्याच्या मित्रांमध्ये आपण इंट्रोड्यूस व्हावं किंवा आपल्यालाही कळावं थोड्या गोष्टी, असं वाटतं आपल्याला. बट तसं होत नसेल तर तुम्ही सुद्धा समजून घ्या की त्याला ते 2 कंपार्टमेंट्स वेगळे ठेवायचे आहेत. आता त्याच्यामध्ये काही लपवण्याचा भाग आहे का, ती गोष्ट वेगळी. पण तसा काही भाग नसेल आणि काही सिक्रेटिव्ह असं काही चाललेलं नसेल तिथे, इट्स जस्ट अ फन, तर मग ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही सुद्धा तुमच्या मैत्रिणींना थोडंसं वेगळं ठेवा, काही प्रॉब्लेम नाहीये. मुलाचा पर्स्पेक्टिव्ह मध्ये एक मी ऍड करतो. इट्स ऍक्च्युली असं असतं की आम्हाला माहिती असतं की माझ्या बायकोशी मी कोणाशी ओळख करून देऊ शकतो, कोणत्या लायकीचं आहे. राईट, हे अगदी खरं. त्यामुळे ते ठेवलं जातं, काही लोकांना लांबच ठेवलं जातं की आम्हाला माहिती की ही माणसं नाही आहेत, ही यांच्याशी तुमची ओळख करून देण्याच्या लायकीचीच ही माणसं नाही. बरोबर. आणि ती आमची मित्र, वी आर अग्रीइंग की ती आमची मित्र आहेत, आम्ही काय त्यांची फ्रेंडशिप तोडणार नाही आहोत, पण मी नाही ओळख करून देऊ शकत, मला माहिती आहे कारण हे काय आहेत. करेक्ट. आणि भाऊ पण असं करतात, फक्त नवरेच नाहीत, भाऊ पण असे प्रोटेक्टिव्ह असू शकतात अशा लोकांच्या बाबतीत. येस, सांगशील मला नंतर नावं कोण?
मी पण घरी जाऊन विचारते. ते तुम्हाला कळेलच, कारण समजा नाहीच आम्ही ओळख करून दिली, हा ठीक आहे हाय बाय केलं, लांबूनच कटवलं, तर समजून घ्या की ते हा ओळख. मित्र अजून का नाही कधीच घरी आला, असं होतं. बऱ्याचदा असंही होतं की बेस्ट फ्रेंड्स घेऊयात की बेस्ट फ्रेंड्स आहेत आणि काहीतरी बिट्रेयल झालंय किंवा मग जेलसीमुळे फ्रेंडशिप तुटली आहे किंवा काहीतरी मेजर ट्रस्टचा इश्यू झालाय आणि भांडणं झाली आहेत, तर परत फ्रेंडशिप करायची का? कारण असं बऱ्याचदा म्हटलं जातं की जर एकदा ट्रस्ट गेलाय किंवा तुम्ही कॉन्फिडेंट नाही आहात तर परत रिफ्रेंड नका करू. म्हणजे वन्स अनफ्रेंड केलं तर परत रिफ्रेंड नका करू. तर या केसमध्ये काय करावं? मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असे फ्रेंड्स असतात की जे आपले खूप अतिशय जवळचे फ्रेंड्स होते एका काळात. म्हणजे एक दिवस नाही भेटलो तर आपल्याला करमायचं नाही, आणि मग नंतर काहीतरी घडतं, ॲज यू सेड, की काहीतरी थोडंसं घडतं आणि त्याच्यानंतर मग आपण एकदम टर्न ऑफ होऊन जातो. म्हणजे ॲज इफ आपलं एक स्विच कोणीतरी दाबलं की आता मला ह्या व्यक्तीची ना आठवण येते ना मला ह्या व्यक्तीविषयी काही वाटतं. फक्त एवढं वाटतं की त्याचं काही वाईट होऊ नये, बट आता मला ते नसेल जरी आयुष्यामध्ये आणि माझ्या माइलस्टोन्समध्ये पण नसेल तरी पण मला काही फरक नाही पडत. सो ह्या लेवलला तुम्ही आलात तर परत तिकडे गेलात जरी ना तरी ते खूप फॉर्मल असतं. तुम्ही जस्ट भेटलात, डिनरला भेटलात, बट तुम्हाला काय बोलायचं तेच माहित नाही. म्हणजे आधी तुम्हाला टॉपिक्स कमी पडायचे, आता तुम्हाला काय बोलायचं तेच माहित नाही, तो ऑकवर्डनेस येतो. सो ते त्या डेड फ्रेंडशिप्स आहेत असं मला वाटतं की तिथे संपलेल्या आहेत. तुम्ही पण खूप अट्टहास करू नका जुन्या काळात जाण्याचा किंवा तेवढीच मजा करण्याचा त्यांच्यासोबत, ती नाही होणार आता, कारण माणसं बदलली आहेत. पण काही फ्रेंड्स असतात तिथे काहीतरी अजून ते बीज अजूनही जिवंत आहे, त्याला पाणी घातलं की अंकुर फुटू शकतो, अशा लेवलच्या काही फ्रेंडशिप्स असतात. सो तुम्ही परत भेटल्यानंतर जाणवतं तुम्हाला की आहे अजून ते प्रेम अस्तित्वात आहे, अजूनही तेवढं छान शेअरिंग होतंय, तेवढी मजा येते मला या व्यक्तीसोबत. मग अशा फ्रेंडशिपवर परत एकदा वर्क केलं तर काही प्रॉब्लेम नाही, कारण माणसं बदलतात परत एकदा, आणि सतत चान्स घेत राहणं हेच तर ह्युमन नात्याचं एक्सपिरियन्स एक काय म्हणत आपण त्याला सिम्पटम आहे. कारण नवरा बायकोच्या नात्यात तुम्ही सतत चान्स देतच राहता ना. किती असे प्रसंग येतात की सारखं तुम्हाला माफ करावं लागतं एकमेकांना, बट राहता तुम्ही एकमेकांसोबत. त्यामुळे ते बघावं, ती डिग्री बघावी की किती मनात अजूनही त्या व्यक्तीविषयी प्रेम बाकी आहे. डेड तर नाही झाली ना ती फ्रेंडशिप. मग वर्कआउट केलं तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त बाउंड्री ठेवा. परत तेवढेच जाऊन असे मिझरेबली हर्ट होऊन येऊ नका तिथे परत तुम्हाला 2 महिने रिकव्हरीला लागतील. असं करू नका, कारण एका पॉईंट नंतर रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आपल्यावर. 30 नंतर तर आपल्याला प्रायोरिटीजच सगळ्या बदललेल्या असतात. त्यामुळे असं आपण मौन करत नाही बसू शकत एखाद्या गोष्टीवर. राईट, बरोबर. हे 30चा विषय निघालाच आहे, तर आत्ताच्या काळात 30 नंतर फ्रेंडशिप करणं तर प्रचंड अवघड जातं. त्याचं कारण मे बी आपणच आपल्या डोक्यात लावलेले फिल्टर्स असतील, पण म्हणजे तुम्हाला काय वाटतं की काय कारण असू शकतं आणि कसं इज आउट करायचं? मला वाटतं वेळ हे सगळ्यात मोठं कारण आहे त्याचं. कारण आपण कॉलेजमध्ये एकदम थोडेसे रिकामटेकडेच असतो असं म्हणूयात आपण. म्हणजे अभ्यास पण जरी करायचा तरी खूप वेळ असतो, फारशा फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज असतात किंवा त्यावेळेस खूप एनर्जी पण असते. 30s नंतर तुम्हाला एक फॅमिली आहे, कदाचित मुलं पण आहेत. सो मग अशा वेळेस तुमचा मेजर वेळ तिकडेच चाललाय. सो तुम्ही कधी भेटणार त्याला, कधी बोलणार त्या नवीन व्यक्तीशी, म्हणजे जुनेच मेंटेन करणं जमत नाही. त्यामुळे वेळ हा सगळ्यात मोठा कन्सर्न असतो. सेकंडली जनरली अडल्ट फ्रेंडशिप कुठे होतात तर ऑफिसमध्ये होतात, किंवा असं नवरा बायकोंचे मित्रमैत्रिणी, एकमेकांचे मित्रमैत्रिणी तसे होतात. परत ते नातं सेन्सिटिव्ह असतं. समजा तू माझ्या नवऱ्याची मैत्रीण आहे तर मी तुला कितपत शेअर करेल गोष्टी. जर आपले नवरे मित्र आहेत एकमेकांचे, मी का तुला गोष्टी सांगेल किंवा तू मला का सांगशील. सेम. आणि मला वाटतं मैत्रिणींचे नवरे हे तर फार फॉर्मलीच एकत्र आलेले असतात की हा कुठली मॅच आहे आता नवीन आणि IPL कोण जिंकलं, एवढ्या ह्याच्या पुढे त्यांचे काही टॉक्स जात नाही, किंवा सोन्याचे भाव वाढलेत वगैरे. मग ते फार आर्टिफिशियल लेवलच्या फ्रेंडशिप्स त्या 30s नंतरच्या असतात. आणि मग त्यानंतरच्या फ्रेंडशिपला बंधनं नसतात मला वाटतं. म्हणजे एखादी 60 वर्षाची व्यक्ती पण तुमची छान मैत्रीण होऊ शकते, जी कदाचित तुमच्या जिममध्ये असेल, किंवा तुमची एखादी डॉक्टरच असेल, तुमची छानच मैत्रीण झाली, असंही होऊ शकतं. त्यामुळे मिनिंग जास्त वाढतो नात्याचा तिथे. फक्त असंच टवाळक्या करायच्यात म्हणून तुम्ही एकत्र येत नाही, तर तुम्ही ऍक्च्युअल काहीतरी लाईफमधले लेसन्स गेन करायला, थोडं स्पिरिच्युअली शिकायला, फिलॉसॉफिकली इलेव्हेट व्हायला तुम्ही फ्रेंडशिप करता आफ्टर 30, असं मला वाटतं. आणि तुमचे मुलं हा एक खूप छान फ्रेंडशिपचा स्रोत असू शकतो तुमच्यासाठी, आणि खरं तर त्यांच्याशी छान फ्रेंडशिप करावी आफ्टर 30. ते तुम्हाला छान फ्रुट्स देऊ शकतं पुढे जाऊन. मी थोडं पर्सनल अनुभव सांगणार होतो त्यांना की 30s नंतरच्या फ्रेंडशिपमध्ये हिच्यासाठी स्पेशली प्रचंड फिल्टर्स आहेत आमच्याकडे.
Right. म्हणजे आता असं झालं की मी म्हणजे तिचा हस्बंड असल्यामुळे तिची आणि माझी खूप चांगली मैत्री आहे, पण ते मला मग बर्डन व्हायला लागतं, कारण मग सगळीकडे हा एकच फ्रेंड आहे असं ते होतं. तर मग त्याच्यानंतर मग मी तिला किती वेळा सांगितलं नाही करत जा, कोणतरी आहे इकडे तिकडे जिम मध्ये बघ किंवा इकडे तिकडे बघ, पण मग तिच्याकडे खूप फिल्टर्स असतात असे की नाही तिचं पॅरेंटिंगच नाही मला आवडलं. मी तेच पॉइंट म्हणणार होते आता. तर कंटिन्यू कर मग आता तू पुढे. हा मी तर फक्त पेरेंटिंगचा तू ऍड ऑन केलंय माझा पॉइंट, की आता असं झालंय की जर ह्यांचं पेरेंटिंग नाही पटत आहे ना तर मी नाहीच फ्रेंड्स होऊ शकत. म्हणजे किती पण म्हणजे ती ऍज अ व्यक्ती चांगलं असेल, पण जस्ट बिकॉज तिचं पेरेंटिंग मला दिसतंय वाईट आहे, मी नाही फ्रेंड होऊ शकत. आय कॅन अंडरस्टँड दॅट. हा पॉईंट खरंच खूप महत्वाचा आहे. त्यानंतर हॅबिट्स असतात, ड्रिंकिंग, स्मोकिंग, ह्या गोष्टी आहेत का, फायनान्शियली त्या व्यक्तीचे डिसिजन्स कसे आहेत, किंवा मला वाटतं की हा जो पॉईंट आहे ना की किती शुगर देते ती आपल्या मुलीला त्यावरून ठरेल, किती स्क्रीन टाइम आहे तिच्या मुलांचा, यावरून फ्रेंडशिप होतं. कारण आया आजकाल खूप प्रोटेक्टिव्ह झाल्यात. तर त्याचं कारण इंटरनेट सुद्धा आहे, की आपल्याला प्रत्येक कोणीतरी शिकवत असतं की मुलांना असं देऊ नका, तसं देऊ नका, सतत कोणीतरी सांगत असतं आपल्याला काहीतरी. त्याच्यामुळे आपण खूप हायपर सेन्सिटिव्ह आहोत त्या गोष्टीच्या बाबतीत, आणि आपल्याला काहीतरी आपल्याकडनं चूक होऊ नये ही गोष्ट आहे. त्यामुळे फक्त मला वाटतं ऐश्वर्याच नाही तर सगळ्यात ज्या वुड बी आया किंवा आया आहेत त्या अशाच करतात. पण हे खरं आहे की मुलींना ना 1-2 माणसं पुरतात. म्हणजे एक बेस्ट फ्रेंड आणि माझा नवरा बास, मी सगळं काही त्यांच्यासोबत करू शकते. मी ट्रिपला पण जाईल, मूव्हीला जाईल, किंवा घरी मी नुसती बसेन त्यांच्यासोबत. पण मुलांना थोडंसं जास्त सोशल असण्याची बायोलॉजिकली थोडी जास्त सवय असते, त्यामुळे त्यांना ते बर्डन येतं. म्हणजे इट हॅपन्स ॲट माय होम ऑल्सो, असं होऊ शकतं ते. तर मग अशा वेळी मला वाटतं की एका पॉईंट नंतर थोडेसे सेपरेट सर्कल्स असणं पण तेवढंच आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही परत रिचार्ज होऊन तेवढ्या आतुरतेने एकमेकांकडे येताना की परत नाविन्य दिसायला लागतं तुमच्या बायकोतलं किंवा नवऱ्यातलं परत तुम्हाला. सो दॅट्स हेल्दी. त्यासाठी आता हे फ्रेंडशिपचा टॉपिक नाही, पण मध्ये मी असं कोणतरी म्हटलं होतं का, मी पाहिलं होतं की आता वेगळ्या वेगळ्या रूम्स पण निघाल्या आहेत, की ही रूम नवऱ्याची आणि ही रूम बायकोची. हेल्दी ऍक्च्युली. तसं ट्राय करायला मला चालणार आहे, मला पाहिजे असते स्पेस. हो, आणि हे खूप चांगलं आहे माहिती का. को स्लीपिंग ही कॉन्सेप्ट खरं तर म्हणजे नव्हती खरं तर, आणि ही नसायलाही पण पाहिजे. गरज नाहीये तुम्हाला त्या गोष्टीची, कारण तुम्ही म्हणजे जे काही इंटिमसीचे तुमचे मुवमेंट्स असतात ते किती वेळ असतात, म्हणजे ते झाल्यानंतर तुम्ही तुमच्या विश्वात जाणं खरं तर अपेक्षित आहे, जेणेकरून मेंटेन राहतं तुमचं अट्रॅक्शन. खूप जास्त तुम्ही एकमेकांना कन्झ्युम केलं ना त्या माणसातल्या जास्त चुकाच दिसायला लागतात, राग यायला लागतो त्या माणसाचा. पण थोडं लांब गेलात की फार आठवण यायला लागते, मग परत एकदा एकत्र आल्यावर कॉफी पण खूप छान एन्जॉय करू शकता. सो ती कॉन्सेप्ट खरं तर हेल्दी आहे, पण आता ती मुंबई पुण्यात किती अप्लाय करण्यासारखी माहित नाही. को स्लीपिंग नसलं तरी मला असं वाटतं की थोडंसं दिवसातून एक थोडा वेळ जर मिळाला ना, सेपरेट 2-3 तास तरी, म्हणजे ऑफिसमध्ये जे जातात त्यांना तर मिळतोच, पण इव्हन बाकी गोष्टीमध्ये समजा संध्याकाळी घरी आल्यावरती सुद्धा ऑफिसमधून एक शांतपणे नवऱ्याला 1 तास मिळाला. स्पेसिफिकली आमची काही सांगतोय मी समजू, कारण का आमचं काम पण एकत्र आहे, आम्ही राहतो एकत्र, काही वेगळंच नाहीये, लाईक सगळी कामं एकत्र आहेत. सो आमची नॉर्मल पण भांडणं जर होतात तर ती कामावरून होतात, असं घरची काही भांडणच नसतात. आमचं आणि फ्रेंड सर्कल, कारण आम्ही खूपच वर्ष एकत्र आहोत, तर आमचं फ्रेंड सर्कल पण सेमच येतं ऑलमोस्ट. देयर इज नो डिफरंट थिंग. अच्छा, असं त्यामुळे इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस. माझं आणि माझ्या नवऱ्याचं पण काम बऱ्यापैकी सिमिलर असतं, कारण म्हणजे तो डिरेक्टर आहे, तर कधी कधी शूट असतं काय असतं, आम्ही एकत्रच असतो, एडिटिंगच्या आम्ही एकत्रच असतो, त्यामुळे ते आय नो तुम्हाला काय म्हणायचं ते होतं. आणि जे खरंच ऑफिसला वगैरे जातात, जे वेगवेगळे असतात, त्यांना वेळ कसा काढायचा याबद्दल अडचणी असतात, आपल्याला सेपरेट कसं जगायचं याबद्दल अडचणी असतात. सो मला वाटतं की ती स्पेस यासाठी पण गरजेची आहे ना, की तुम्हाला परत एकदा जाणीव हीच होणार आहे अगेन की मला या व्यक्तीकडे जायचंय, पण ती नव्याने होणं फार आवश्यक आहे नात्यासाठी. नाहीतर तुम्हाला प्रश्न पडायला लागतो की मी का या व्यक्तीसोबत आहे, किंवा लग्न का केलं होतं हे आठवत नाही कधी कधी, मग ते परत आठवण होऊन स्वतःला होण्यासाठी ते गरजेचं आहे. बट काय वाटतं की लहान मुलं जेव्हा फ्रेंडशिप करतात तेव्हा ते लहान मुलं म्हणजे आपण स्कूल गोईंग म्हणूयात, की तेव्हा त्यांच्या मनात काय असतं, कारण का त्या फ्रेंडशिप्स बऱ्यापैकी टिकतात वर्सेस कॉलेजच्या येतात जातात, अडल्ट फ्रेंडशिप येतात जातात, पण जे स्कूल फ्रेंड्स आहेत ना ते आजही माझे चांगले
स्कूल फ्रेंड्स हो. आहेत. भले आम्ही रोज नाही बोलत, महिन्यातून एकदा किंवा 2-3 महिन्यातून एकदा, पण ती छान फ्रेंडशिप टिकते. तर ह्याच्या मागचं रिझन काय वाटतं? मला वाटतं आपली वय वर्ष 7 पर्यंत पर्सनॅलिटी फॉर्म होते जनरली, आणि 16 पर्यंत ती इव्हेंच्युअली डेव्हलप होत जाते. सो 7 जे आपलं वय असतं तोपर्यंत पाहिलेले चेहरे आपल्या खूप लक्षात राहतात. म्हणजे तू बघ की लहानपणी तुमच्याकडे एक अशा काकू येत असतील ज्या कधीतरीच यायच्या, पण लक्षात आहेत तुमच्या, त्यांचा चेहरा लक्षात आहे. म्हणजे आमच्याकडे एक बाकरवडी, चकल्या वगैरे विकायला एक अशा काकू यायच्या, आणि खूप जुनी गोष्ट मी तुला सांगते, म्हणजे मी 3-4 वर्षांची असेल. सो मला त्यांचा चेहरा, त्यांच्या त्या बॅग्स, त्यांचा रंग अजूनही लक्षात आहे. सो ते कोर मेमरीज ज्या म्हणतो ना आपण, तर ते फेसेस आपले पहिली दुसरीतले मित्रमैत्रिणी, ते फेसेस इतके फॅमिलियर असतात की आज पण इन्स्टावर बघितलं ना, त्यांचं स्टेटस बघितलं, काय बघितलं, तर छान वाटतं. परत एकदा लहान झाल्यासारखं वाटतं आणि त्या सेफ झोनमध्ये गेल्यासारखं वाटतं. म्हणून चाइल्डहुड फ्रेंडशिप्स ह्या असोसिएटेड आहेत आपल्या कोर मेमरीजशी, आपल्या सेफ टाईमशी, म्हणून ते जास्त टिकतात. आणि नेबर्स पण, जे लहानपणी आपले नेबर्स असतात, म्हणजे माझ्या ज्या बेस्ट फ्रेंड्स आहेत सध्या, त्या माझ्या लहानपणीपासूनच्याच बेस्ट फ्रेंड आहेत. 3-4 वर्षाची, 3-4 म्हणजे 3री-4थीत मी असताना ज्या फ्रेंडशिप झाल्या होत्या. आम्ही प्रचंड वेगळी माणसं आहोत, आणि खूप वेगळी मतं पण आहेत काही बाबतीत आम्हाला, बट तरी त्यांच्याशिवाय करमतच नाही. काही झालं तरी पण तेच हवे असतात आपल्याला. सो मे बी चाइल्डहुड फ्रेंडशिपचा तसा संबंध असेल आपल्या इव्हॉल्युशनरी सायकोलॉजीशी. तर चांगला फ्रेंड, चांगला मित्र मैत्रीण कसं ओळखायचे, त्यांच्या पॉझिटिव्ह ट्रेट्स कसे असायला पाहिजे, ते कसे ओळखायचे? सो मला वाटतं की मित्र हे एक असं नातं आहे ना, जिथे आपल्याला अशा डिरेक्ट एक्सपेक्टेशन्स नसतात. म्हणजे आता नवरा बायको हे नातं प्रचंड एकमेकांकडनं एक्सपेक्टेशन्स, को डिपेंडन्सी आहे सगळ्याच प्रकारची. आई वडिलांकडनं आहे, मुलाबाळांकडनं आहे, नातेवाईकांकडनं आहे. ऑफिस फ्रेंडशिपमध्ये पण काहीतरी डिपेंडन्सी आहे. म्हणजे तुमचे खरे मित्र आहेत ना, त्यांना तुमच्याकडनं काहीच नको आहे, तुम्हाला पण त्यांच्याकडनं काहीच नको असतं. जस्ट तुम्ही आहात सोबत, दॅट्स इट. ही फिलिंग असणं अनकंडिशनल खऱ्या अर्थाने फ्रेंडशिप्सच असू शकतात, बाकी कुठलेच नाते असू शकत नाहीत, आई मुलाचं पण नाही. सो मला वाटतं की ते नातं खूप डिवाईन आहे, खूप दैवी आहे. खरं तर मैत्री ही खूप दैवी गोष्ट आहे. सो काहीही एक्सपेक्ट करू नका मित्राकडनं. खरंच प्रेम असेल तर जस्ट बी विथ दॅट पर्सन. कारण प्रत्येकजण खूप जास्त बॅटल्स फाईट करते आपल्या पर्सनल लाईफमध्ये, आणि तो खरा मित्रच तुम्हाला सांगेल किंवा समजून घेईल की तुम्ही काय, कशातून जाताय, आणि त्याच्या प्रार्थनेमध्ये पण तुम्ही असाल, त्याच्या इंटेन्शन्समध्ये पण तुम्ही असाल, आणि त्याच्या कायम आयुष्याच्या प्रायोरिटीमध्ये तुम्ही असाल. सो असा मित्र ओळखा. माहिती असेल तुमच्या डोळ्यासमोर सगळ्यांचं एक नाव आलं असेल, आता चेहरा आला असेल. सो छान कॉल करा आता हे पॉडकास्ट ऐकल्यानंतर त्यांना. जस्ट कॉल करा साधा. आपण आता एक क्विकली रॅपिड फायरचं घेऊयात सेक्शन. फेक फ्रेंडचं वॉर्निंग साईन. बरेच असू शकतात खरं तर. त्यात माझं एखादा फेक फ्रेंड आठवते. एक क्वालिटी जी खऱ्या मित्रात असायलाच पाहिजे. ऍक्सेप्टन्स. एक क्वालिटी जर ती दिसली तर जरा रिथिंक करायला पाहिजे की नाही बाबा, नाही होऊ शकत फ्रेंड्स. जजमेंट. गॉसिप करणाऱ्या लोकांपासून दूर राहावं का? कुठल्या मैत्रीमध्ये गॉसिप नसतं मला वाटतं की. हां, त्यामुळे ती एक थेरपी पण असते बऱ्याच लोकांसाठी. इट्स नॉट व्हेरी गुड, बट ठीक आहे. सो असं काही नाही आहे, फक्त गॉसिपचं रूपांतर कृतीत करणाऱ्यांपासून नक्कीच दूर राहावं. आधी तुमच्यावर जेलस असलेला फ्रेंड आता नाही असं क्लेम करतोय, तर त्याच्याबरोबर फ्रेंडशिप करावी का? हो, कारण माणसं बदलतात, यावर विश्वास आहे माझा, आणि बदलूही शकतात माणसं. टॉक्सिक फ्रेंडला ब्लॉक करणं इमॅच्युअर आहे का? तुम्ही कशासाठी करताय? जर तुम्हाला त्याचं अटेन्शन घेण्यासाठी करत असेल तर तुम्ही पण थोडे टॉक्सिकच आहात ब्लॉक करून. पण जर खरंच आता कंटाळाच आला त्या माणसाचा आणि नकोच आहे आयुष्यामध्ये, तर नो, इट्स नॉट टॉक्सिक. ओके. म्हणजे एकटं राहणं की फेक फ्रेंड्स ठेवणं, काय चूज करावं? फेक फ्रेंड्स. कारण म्हणजे अगदीच खूप बाउंड्रीज हे नका करू, पण माणसांना माणसांची गरज लागतेच. ओके. आणि फ्रेंडशिपसाठी एक गोल्डन रूल. लॉयल्टी. ओके. आणि एक प्रश्न मला विचारायचा होता की फॉरगिव्हनेस असावा का आपण मैत्रीमध्ये? ॲब्सोल्युटली, आणि 100%. तो कितपर्यंत असावा, हा पण पुढचा प्रश्न होता. जोपर्यंत तुम्ही कन्झ्युम होत नाही आहात, म्हणजे तुम्हीच संपून चाललेत आता देऊन, आणि देणाऱ्याचे हातच घेतले जात आहेत, असं काहीतरी होतंय. तर म्हणजे ते चांगल्या अर्थाने जरी ती कविता असली तर इथे मी वाईट अर्थाने हे सांगते, तसं नका होऊ देऊ. खूप कन्झ्युम होऊ नका. जेवढं तुमच्याकडे स्वतःला सफिशियंट असल्यानंतर जे उरतं ते द्या. स्वतःतलं काढून देऊ नका. म्हणजे फ्रिक्वेंटली देऊ नका. कधी कधी द्यावं लागतं तुम्हाला, बट जर फार द्यावं लागत असेल तर मग नाही, थोड्या बाउंड्रीज मेंटेन करायला पाहिजे.
थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि छान नॉलेज शेअर केलं, छान गप्पा मारल्यात आमच्या खूप मजा आली. पॉडकास्टवर आल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मी तुमचे पॉडकास्ट बघते, त्यामुळे माझ्यासाठी पण एक छान संधी होती आणि छान गप्पा मारायला मिळाल्या. खरं तर फ्रेंडशिपवर पहिलंच माझं पॉडकास्ट होतं, त्याच्यामुळे माझे सगळे मित्रमैत्रिणी जे बघत असतील आता त्यांना कळेल मी कोणाविषयी बोलते. मग कोणीही वाईट वाटून घेऊ नका. जस्ट माय जनरल पर्स्पेक्टिव्ह जो मी इथे सांगितलं. थँक्यू. थँक्यू सो मच. येस. नमस्कार.